तलावामध्ये राणे साहेबांचं स्वागत या ठिकाणी जगदीश मुळीक ते करणार आहेत। मी आदरणीय जगदीशजींना पुढील पत्रकार परिषदेत सर्वांना संबोधित करावे अशी मी त्यांना विनंती करतो। अध्यक्ष जगदीश। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायणजी राणे साहेब आज पुणे शहर दौऱ्यावरती आले। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सातत्याने ते प्रयत्नशील आहेत आणि त्याबाबतची आपली भूमिका मांडण्यासाठी आपल्या सर्वांसमोर आज ते उपस्थित झाले। मी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राणे साहेबांचं स्वागत करतो। या पत्रकार परिषदेला भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष माधवजी भंडारी हे उपस्थित आहेत, शहराचे महापौर मुरलीधरजी मोहोळ उपस्थित आहेत, स्थायी समिती चेअरमन हेमंतजी रासने हे उपस्थित आहेत, तसेच सरचिटणीस दीपकजी पोटे, दत्ता खाडीदादा, दीपकजी पोटे, गणेश घोष, राजेश येनपुरे, नागपुरे आणि संदीप लोणकर हे उपस्थित आहेत। सर्वांचं धीरजजी घाटे उपस्थित आहेत। सर्वांचं मी स्वागत करतो, पत्रकार बंधूंचं स्वागत करतो आणि मी दादांना विनंती करतो आपण माधवजींना विनंती करतो आपण संबोधित करावं पत्रकारांना। सन्माननीय खासदार राणेसाहेब, शहर भाजपाचे अध्यक्ष जगदीशजी मुळीक, सन्माननीय महापौर मुरलीधरजी मोहोळ आणि मंचावर उपस्थित सर्व भाजपाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि पत्रकार मित्र, आज या पत्रकार परिषदेच्या परिषदेच्या मागे काही विशिष्ट कार्यक्रम भारतीय जनता पार्टीने हाती घेतला आणि त्यानिमित्ताने आज राणेसाहेब पुण्यामध्ये आहेत। महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या निमित्ताने जे राजकारण चालू आहे आणि मराठा समाजामध्ये गैरसमज पसरवणं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल समाजाच्या अन्य वर्गांमध्ये गैरसमज निर्माण करणं असं दुहेरी पद्धतीचं राजकारण चालू आहे। त्या राजकारणाबद्दल लोकांचा गमनिरास व्हावा, लोकांना वस्तुस्थिती कळावी यासाठी भाजपाचे नेते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दौरे करतात आणि या दौऱ्यामध्ये त्या शहरातल्या, त्या जिल्ह्यातल्या प्रमुख नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करून त्यांना वस्तुस्थितीची माहिती देऊन, कल्पना देऊन आणि नेमकं काय घडतं याच्याबद्दलची माहिती देऊन त्यांचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न हा चालू आहे। एका अर्थाने हा समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करते आणि त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आज माननीय राणेसाहेब पुणे शहराच्या दौऱ्यावर आले। काही दिवसापूर्वी त्यांनी ठाणे जिल्ह्याचा असाच दौरा केला होता, आज पुण्याचा दौरा ते करतायत। या ठिकाणी पत्रकार परिषदेत आपल्याशी संवाद केल्यानंतर त्यांच्या ज्या ठरलेल्या भेटीगाठी त्या ते करतील। मी राणेसाहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या संवादाला प्रारंभ करावा। आदरणीय माधव भंडारी जी, आदरणीय जगदीश मुळीक, आदरणीय मुरलीधर मोहोळ, या ठिकाणी उपस्थित असलेले पुणे भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, पत्रकार मित्र, बंधू भगिनी, आज पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे पत्रकार परिषद घेण्यासाठी मी आलेलो आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी जी मागणी मराठा समाजाकडून आहे, या संबंधी सुप्रीम कोर्टात
दावा दाखल होता आणि तो रद्द करण्यात आला, आरक्षण नाकारण्यात आलं आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाने नेत्यांनी हे आरक्षण मराठा समाजाला का मिळावं, सन्माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी जे आरक्षण मिळून दिलं, मिळायला लागलेलं होतं, हायकोर्टानेही मान्य केलं होतं, असं असताना आघाडी सरकारने जे सुप्रीम कोर्टामध्ये या मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत त्या ठिकाणी जे वकील दिले, जी लढत दिली आणि ती लढत म्हणा, वकील म्हणा, आपली बाजू मांडायला कमी पडले. पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी ज्या मुद्द्यावर आरक्षण दिलं होतं ते मुद्दे सुप्रीम कोर्टात हायलाइट ॲडव्होकेट जनरल आणि त्याची सहकार्याने केलं नसल्यानेच हे आरक्षण रद्द करण्यात आलं. थोडक्यात सांगायचं म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही, याचं कारण हे आघाडी सरकार आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना. मुळातच त्यांच्या नेत्यांना म्हणजे शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाहीये. मी 39 वर्ष शिवसेनेत होतो, त्यामुळे मराठा आरक्षण बद्दल शिवसेनेची भूमिका मला ज्ञात आहे चांगली. म्हणजे त्यांना काय हवं आहे शिवसेने नेत्यांना ते मला चांगलं माहीत आहे आणि त्यांचा पाठिंबा आरक्षणाला नव्हता. आणि म्हणून आता मुख्यमंत्री असतानाही त्यांनी तज्ञ लोकांना घेऊन योग्य प्रस्ताव सुप्रीम कोर्टाकडे पाठवला पाहिजे होता. ज्या मुद्द्यावर पूर्वी आरक्षण हायकोर्टाने मान्य केलं तेच मुद्दे हायलाइट, म्हणजे जो सर्वे केला राणे समितीने केलेला सर्वे नाही, त्यानंतर फडणवीस साहेबांच्या वेळेला जो सर्वे झाला त्या सर्वेवर आणि मागासलेल्या आयोगाने हा सर्वे सबमिट केला होता, त्याच्यावर आक्षेप घेण्यात आला आणि त्यामुळे नाकारण्यात आलं. थोडक्यात हे मुद्दे मागासलेल्या आयोगाने दिलेला सर्वे म्हणा आणि आपण मराठा समाजाला दिलेलं आरक्षण कोणत्या मुद्द्यावर दिलं, मागासलेला समाज सामाजिक आणि शैक्षणिक या मुद्द्यावर आपण देऊ केलं होतं, पण हे मुद्दे सुप्रीम कोर्टात हायलाइट झाल्यामुळे नाकारण्यात आलाय. म्हणजे थोडक्यात सगळी जबाबदारी जे सुप्रीम कोर्टात नाकारण्यात आलेलं आहे त्याला कारण उद्धव ठाकरे त्यांचं सरकार आहे, गांभीर्याने घेतलं नाही, त्यासाठी मोठे वकील दिले नाहीत आणि म्हणून लक्ष न दिल्यामुळे शेवटी नाकारण्यात आलंय. आता आमचं त्यांना म्हणणं आहे ज्या 3 मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने नाकारलंय त्या 3 मुद्द्यासाठी तज्ञ लोकांकडून आपण प्रस्ताव बनवून घ्या आणि केंद्र सरकारने रिव्ह्यू पिटिशन जे दाखल केलं आहे तसंच रिव्ह्यू पिटिशन राज्य सरकारने त्वरित दाखल करून हे मुद्दे यांनी आरक्षण मिळेल असे मुद्दे तिथे मांडावेत आणि आरक्षण मिळवून घ्यावं अशी आमचं सांगणं आहे. भारतीय जनता पक्ष त्यासाठी काही वकिलांना आमच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आम्ही सर्वांनी 5 वकील गेलेले आहेत भाजपतर्फे आणि ते कोणत्या मुद्द्यावर सुप्रीमला आपला प्रस्ताव जावा म्हणजे आरक्षण मिळेल हे मुद्दे करून या राज्य सरकारला कायदेशीर बाजू कशी मांडावी याचं मार्गदर्शन नाही म्हणणार, पण आम्ही हा प्रश्न सुटावा म्हणून मदत करायचं भारतीय जनता पक्षाने ठरवलेलं आहे आणि तोही प्रस्ताव आम्ही त्यांना देणार. थोडक्यात आरक्षण मिळालं नाही हे पाप
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आघाडीचा आहे. भविष्यात त्वरित आरक्षण मिळावं म्हणून प्रयत्न भारतीय जनता पक्ष तज्ञांकडून या संबंधीची सर्व युक्तिवाद आणि कोणत्या मुद्द्यावर लढावं. आम्ही आरक्षण यापूर्वी जे दिलं होतं राणे समितीने वगैरे सुचवलं होतं ते 50% वरती जे तामिळनाडूला मिळालं आहे त्यांच्याकडे 69% आरक्षण चालू आहे, मिळतं. तेच मुद्दे आम्ही घटनेच्या 15(4) आणि 16(4) प्रमाणे हे आरक्षण दिलं जावं. 15(4) आणि 16(4) असं म्हणतो की मागासलेला समाज जो आहे, सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागासलेपणा आहे, त्याचा सर्वे करून मागासलेल्या आयोगाने हा सर्वे योग्य आहे अशी मान्यता दिल्यास राज्य सरकारला आरक्षण देण्यास काही हरकत नाही. हा अधिकार राज्य सरकारचा आहे. हे 15(4) आणि 16(4) सांगतो. याच घटनेच्या कलमाप्रमाणे आम्ही आरक्षण दिलं जे तामिळनाडू आणि अनेक राज्यांनी याच मुद्द्यावर दिलेलं आहे. आज अनेक राज्यात आरक्षण सुरू आहे, मग आमचंच रद्द का? अनेक राज्यात चालू आहे, 50 पेक्षा जास्त, 12च्या पेक्षा राज्य आहेत की ज्यांना आरक्षण चालू आहे, मग आमचंच रद्द का झालं? आणि म्हणून हे प्रश्न, हे मुद्दे सुप्रीम कोर्टात मांडले जावे यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही त्यांना सरकारला मदत करण्यासाठी म्हणून आम्ही आमच्या तज्ञांकडून जी माहिती मिळेल ती आम्ही सरकारला देणार. आपल्याला या मराठा समाजाबद्दलच्या प्रश्नाबद्दल काही प्रश्न विचारायचा विचारू शकता, मग बाकीचे मुद्दे मी बोलेन. सर, उद्धव ठाकरेंचा विरोध आहे असं तुम्ही म्हणालात, पण मराठा स्ट्रॉंग मॅन असं ज्यांना म्हटलं जातं या सरकारचे प्रकारे शिल्पकार शरद पवार त्यांना जेव्हा राज ठाकरेंनी विचारलं होतं पुण्यामध्ये मुलाखतीमध्ये की आरक्षणाचा निकष काय असावा? नाही, त्याने असं वाटतं की आर्थिक असावा. राज ठाकरेंनी जेव्हा पवारांना विचारलं होतं की आरक्षणाचा निकष काय असावा तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की आर्थिक निकषावरती द्यावं. तर तुम्हाला असं वाटतं की शरद पवारांची जी भूमिका आहे ती सुद्धा संदिग्ध आहे आरक्षणाबाबत? शरद पवारांच्या मुद्द्यावर काय म्हणायचं नाही, पण घटनेच्या 15(4) 16(4) प्रमाणे सामाजिक मागासलेपणा हा शैक्षणिक आणि सामाजिक असला पाहिजे. त्याला आरक्षण राज्य सरकार देऊ शकतं. मागासलेल्या आयोगाकडून त्यांच्याकडून त्यांना तो पाठवून त्यांच्यावर सँक्शन घेऊन आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. आर्थिक वगैरे जे आता मिळतं सगळ्यांनाच आहे ना. तशी पवार साहेबांनी समाजाच्या बाजूने थोडं बोलावं. तब्येतीमुळे बोलत नव्हतं म्हणून मी सांगितलं आता बोलावं असं त्यांनी सांगितलं. बाजूने मराठा समाजाच्या बाजूने आता त्यांनी बोलावं असं मला वाटतं. तुम्ही या समितीची अध्यक्ष असताना ते मान्य केलं. ते 12व्या घटना दुरुस्तीच्या वेळेलाही त्यांनी सांगितलं आम्ही राज्य सरकारचा अधिकार काढून घेत नाही. म्हणजे 15(4) 16चा अधिकार अबाधित आहे आधी. त्यांचं त्या मंत्र्यांनी 102 मांडलं ना, त्या मंत्र्याचं भाषण आहे माझं. आम्ही राज्य सरकारच्या अधिकाराला कुठली बाधा आणत नाही असं त्या हाऊसमध्ये बोलले. हो, मिळालं नाही. म्हणजे हायकोर्टाने मान्य केलं. आमचं मी जो प्रस्ताव तयार केला तोच प्रस्ताव फडणवीस साहेबांनी मान्य केला आणि तोच पाठवला हायकोर्टात. त्यात काय बदल नाही, सेक्शनमध्ये बदल नाही, मुद्द्यामध्ये बदल नाही आणि मान्य केलं. आरक्षण द्यायला सुरू झालं होतं. मिळेल मला विश्वास आहे.
ज्या अर्थी अनेक राज्यांना याच मुद्द्यावर आरक्षण मिळालेलं आहे, मिळतं आहे, आणि म्हणूनच महाराष्ट्रातही मराठा समाजाला आरक्षण मिळेल असा माझा विश्वास आहे. यामध्ये आता रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टाने जे दाखल केलं आहे, राज्य सरकारने दाखल केल्यास न्याय मिळेल असा माझा विश्वास आहे. एकीकडे मराठा समाजामध्ये अस्वस्थता आहे, दुसरीकडे ओबीसी समाजामध्ये पण आता अस्वस्थता निर्माण व्हायला लागलेली. काँग्रेसचे नेते त्याच्यावरनं आक्रमक झालेले आहेत. याच्याबद्दल काँग्रेस आणि आक्रमक म्हणजे काय? काँग्रेसवाला कधी आक्रमक दिसला नाही. पटोले झाले ते सगळे. नाना पटोले म्हणून अजून वेळ आहे, जरा अभ्यास करा. अध्यक्ष काँग्रेसचे मागणे आणलंय त्यांचं, सकाळी येणार त्या मुद्द्यावर. हे PM ला आमच्या बोललेत ना, अजून फार लांब आहे PMDA वर बोलायला. मला ते बोलणार आहे त्याच्यावर, मी आणलंय त्यांच्या फोटोसह. मी बोलणार, त्यांना सोडणार नाही मी. सर, तुम्ही म्हणता भाजप म्हणतं की राज्यानेच द्यावं, पण राज्य सरकारचे मुख्यमंत्री म्हणतात की केंद्राने द्यावं. आम्ही सगळे केंद्राकडे मुख्यमंत्र्यांना अभ्यास कुठे आहे? काय प्रत्येक वेळा केंद्राने द्यावं की अरे वाच, CS कडून कोणाकडे ब्रिफिंग घे, माहिती घ्या. आम्ही कलम पण सांगतो, त्या कलमात बघा ना राज्य सरकारला अधिकार आहे की नाही. बरं, आता 102 वर स्पष्टीकरण करताना सांगितलंय. आता जेवढी माहिती जे तज्ज्ञ बोलतायत ना, राज्य सरकारला अधिकार आहे. केंद्र याने करायचं नाव सीधा एक प्रस्ताव वाचू शकत नाही. घटना दुरुस्तीचा प्रस्ताव मुख्यमंत्री वाचायला वेळ नाही मातोश्री बसून. उद्गार काढतात ते. मला माहित आहे उद्गारावर काय. मी एवढे वर्ष त्यांच्यावर कधी उद्गार बोल काय उद्गार मिळालंच पाहिजे असं नाही म्हणा. ते उद्गार चिन्हात बोलले मिळेल, कधी मिळेल तुम्ही प्रयत्न करा म्हणा. मुख्यमंत्री एक प्रस्ताव पाठवा, कायदेशीर तज्ञाशी चर्चा करून पाठवला पाहिजे. जो याच्यापूर्वी प्रयत्न झाला, समित्या झाल्या, अमुक झाला, मागासलेला आयोग आला इंदिरा साहनींच्या नंतर. किती आयोग आले. आता संभाजीराजे ज्या पद्धतीने रान उपयोग वाढला त्यांच्यात असंही अनेक जण म्हणतात की ते स्वतःला पुढारी एस्टॅब्लिश करण्यासाठी हे सगळं चालू सिंधुदुर्गात पण ते गेले होते. पुढे तिथं दौरा केला होता त्यांनी. मी आता परवा बघ नव्हतो. आता राजे आले तर महाराजांचं नाव आठवलं आम्ही स्वागत करू ना. त्यांचा विषय काय माहित नाही मला. असं आरक्षण मिळत ना हो, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जायचं आणि असं पुढारी पण म्हणत नाही. काहीतरी हे पाहिजे ना समाजात. समाजाला वाटलं पाहिजे राजे आहेत आपल्यासाठी आहे. आस्था, आपुलकी, प्रेम निर्माण होण्यासाठी कार्य करावं लागतं. मला फोन आला होता, म्हणजे फोनवर नव्हतो, मी सांगितलं नंतर करतो. फोन आला, भेट नाही. आणि मी एकदा फक्त प्रेसला सांगितलं त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्न कोणतरी विचारला. मी राजेने राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षाने स्वतःहून महाराजांचं नाव लागतंय म्हणून आरक्षण खासदारकी दिली. त्याला संपत असताना राजीनामा देऊन आक्रमकतेनं उद्धव ठाकरेंना आरक्षणासाठी जबाबदार धरताय काय. सॉरी, आरक्षणासाठी ज्या आक्रमकतेनं उद्धव ठाकरेंवर टीका करताय. उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री आहेत. शरद पवार या सरकारचे संकटमोचक म्हणून आहेत. कित्येक वर्ष ते मुख्यमंत्री होते. 4 वेळा होते. त्यांना काहीतरी दोषी धरता की नाही? मराठ्यांचं नुकसान त्याच्यामध्ये असं वाटते की नाही तुम्हाला? हो, मी सांगतो ना, 4 वेळा मुख्यमंत्री होते. हा विषय आलाच नाही. म्हणजे आले की नाही, तुम्ही म्हणतात ते आले की नाही. 4 वेळा होणे नाही केला मराठा समाजासाठी. आताही म्हणतात आर्थिक निकषावर द्यावं. मग तुम्ही का नाही सुचवलं तेव्हा आर्थिक निकषावर द्या ना. मग मराठ्यांचे पण येतील काही. पण स्वतः नुसतं बोलून काय फायदा आहे? त्यांच्या बोलण्याला काहीतरी आहे. मग त्यांच्या सरकारला का सांगत नाही मुख्यमंत्र्यांना की हो ह्या निकषावर तुम्ही प्रस्ताव पाठवा, की ह्या निकषावर तुम्ही असे भांडा? काही बोलत नाही. त्यांचं सरकार आहे, त्यांचं म्हणजे त्यांनीच बनवलेलं ना. तर अशक्य होतं. उद्धव ठाकरे आयुष्यात मुख्यमंत्री होणार नाही.
यांना तसा प्रस्ताव पाठवायला भारतीय जनता पक्ष प्रवृत्त पाठवायला लावेल आणि त्यांना ते करावं लागेल. आणि पुढे निवडणूक आहे, मराठा समाज आहे, त्यांनी उसळी घेऊ नये आणि सरकार पलटून लावू नये याची दखल मुख्यमंत्री घेतली. हर्षवर्धन पाटील साहेब उदयनराजेंना भेटले, चव्हाणांना भेटले. तर फक्त आता राजकारणात वेगवेगळ्या पक्षातील मराठा नेते एकत्र यायचं एका संकेत मराठा आरक्षणावर मिळत आहे असं वाटतं. आणि यायला पाहिजे असं मला वाटतं. आले तर मी पण सामील होईल न असे आमचे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. समाजासाठी जावं, पदासाठी नाही. या विषयावर खरं तर तुम्ही सुरुवातीला पुढाकार घेतला होता आघाडीच्या काळामध्ये. मीच आणि माझ्या मुलांनी दोघांनी घेतला होता. मराठवाड्यापासून सुरू केलं होतं आंदोलन. आता पुन्हा तसा पुढाकार घेणार का? कारण घेणार आता ना. राजेश पुढे येऊ पाहतात. समाजासाठी कधी घेणार. आणि आज पण काय हा पुढाकारच आहे ना, पुढाकारच आहे. रायगडावर काय करणार? रायगडावर कोण राहतो? किती माणसं? आंदोलन पाहणार कोण? जनमानसाचं आंदोलन होतो. अहो, लोक जर आपल्याला साथ करायला पाहिजे, पेटून उठायला पाहिजे, तर लोकांमध्ये आंदोलन करायला पाहिजे. आता रायगडावर गेलं तर महाराज नाहीत ना तिथे आता ऐकायला बघायला आलेल्यांचं राजेंचं कौतुक करायला नाही महाराज. सध्या भाजपमध्ये आणि संभाजीराजेंमध्ये काय ठिणगी पडले का तुमच्या वर्गावरून आपल्याला वाटतं? भाजप ठिणग्या बुजून टाकतं, पण ठिणगी वगैरे नाही आमचं. त्यांच्या मनात ठिणगी पुढे निर्माण झाली का मला माहित थोडक्यात संभाजीराजेंच्या नेतृत्वात ती धग दिसत नाही. काही दिसत नाही. ती धग आक्रमक होईल, आंदोलन होईल. नाही, ती काही धमक नाही मला दिसत नाही. असं काय वातावरण करण्यात जे गट्स आणि हे लागतं ना, ते काय दिसत नाही. पेटवायला पण एक वेगळं हे लागतं. धग म्हणजे पेटवणं, वातावरण पेटवणं. संभाजीराजे नवीन पक्ष काढण्याचं देखील विचार केला. काढू दे. पक्ष काढण्यासाठी हे असेल कदाचित रायगडवर जाणं, तिथे स्थापना होईल. पण त्यांनी भाजपची खासदारकी घेऊन असं सर्व पक्षीय नेत्यांना भेटणं, वातावरण निर्मिती करणं, हे सगळं करणं. खासदारकी आता संपते हो, त्यामुळे नवीन विचार उद्याला आला. नवीन विचार खासदारकी संपता आला हो. माणूस राजीनामा देईन केव्हा म्हणतो? आता संपत आलाय, एका दुसरा महिना आहे, मी राजीनामा देईन. आता दिला काय नाही दिला काय, शेवट संपतेच आहे मुदत. राजकारणात असंच सातत्याने असंच होतं का? सॉरी, संपत असताना जरा दिवे मोठे होतात का राजकारणात? दिले जातात हो. ते मोठे असे कसे होते, बुजताना कसे होते फडफडून विसतात. काय फडफडून विसतात असं म्हणायचं. फडफडून विजले काय आणि पेटले काय. काही लोकांची दखल लोक घेतच नाही, समाज पण नाही. पण एकूण आता पुढच्या काळामध्ये जसा मराठा आरक्षणाचा विषय आहे तसा ओबीसीचा जो मुद्दा आधी मांडला होता, कोणाचं सॉरी ओबीसी संदर्भातला म्हणजे एक तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण त्याच्यावरती गदा आली, दुसऱ्या बाजूला पदोन्नतीतलं आरक्षण त्याच्यावरती गदा आली आणि तिकडनं देखील आता एक संघर्ष किंवा एक प्रकारचा आंदोलन हा संदर्भ बघायचा आला. मी म्हणालो ओबीसीला पण आरक्षण द्यावं या सरकार. प्रश्न निर्माण करणे संपवावे, एक एक प्रश्न संपवावा. आणि जर तुम्ही कायम सरकारला या डेडलाईन दिला, आता सरकार पडेल नंतर पडेल, आता काही नवीन डेडलाईन आहे का? तुम्हाला डेडलाईनची हेडलाईन करायची आहे. मगाशी बोललेलं सगळं जाईल, एवढंच येणार. आता तुमचे प्रदेशाध्यक्ष आता अलीकडे बोलले की अजित पवार झोपेत असताना हे सरकार पडेल का? साहेब सॉरी, मी ऐकलं नाही, परत एकदा. प्रदेशाध्यक्ष भाजपाचे बोलले आता अलीकडे की अजित पवार झोपेत असताना हे सरकार पडेल त्यांची, तर या मताशी तुम्ही सहमत आहात का? अध्यक्ष त्यांना माहिती अधिक असते, ते जाणकार आहेत आणि पुण्याचे आमदार असल्यामुळे
इथून बातम्या पुण्याहून जास्त निर्माण होतात राजकीय, आणि म्हणून त्यांनी जे भाकीत सांगितलंय त्यात काय तथ्य असू शकतं. संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासाठी जी काय भूमिका घेतली तुम्ही त्याला पाठिंबा आहे की नाही तुमचा? कारण ते भाजपचे आहे, तुम्ही सुद्धा भाजपचे आहे, तुमचं त्याला पाठिंबा आहे? पाठिंबा नाही. मराठा समाजाबद्दल राजे जे काय करतील योग्य मला पटेल तर तिथे जाईल, न पटणाऱ्या गोष्टी जाणार नाही. गावाला बोलत हे सगळीकडे फिरतायत हो. राजे बोललं तर त्यांना भेटायला लोक येतात हो. मग आता ते हे अयोग्य करतायत का? प्रत्येक जिल्ह्यात जाऊन भेटतात सगळ्यांना. असं भेटण्याने काहीच होणार नाही. रहितेचे राजे असतात तर रहिता येते ना राजांकडे. रहिता कुठे दिसत ना आजूबाजूला पण ते फिरताना गाडीत वगैरे रहिता नाही दिसत हो. बोला ना. तर एकूण जर आरक्षणाचा विषय थोडा राहिला तर एकूण कोरोनाची परिस्थिती जी राज्यात आणि देशाने अनुभवली, म्हणजे कुठे अगदी केंद्रावरती विश्वास ठेवावा असंही लोकांच्या मनामध्ये फार नाही. केंद्रावरती देखील लोक नाराज आहेत, राज्यात देखील तीच परिस्थिती आहे. कुठे फेल्युअर झालं आहे सगळं? मला याच्यावर कोरोनावर पण मी बोलणार तो या विषयात. आपल्या राज्यात आतापर्यंत 96,000 नागरिक मृत पावलेले आहेत. देशात 3,35,000 1/3 लोक महाराष्ट्रात गेलेले आहेत. देशात जे अन्य राज्य आहेत त्यात सर्वात जास्त मृत आपल्या महाराष्ट्रात आहे. याचाच अर्थ या राज्यामध्ये जे उपचार चालू आहेत किंवा केले जात आहेत ते अपुरे आहेत, आणि म्हणूनच जास्त माणसं गेली. मुंबईत जवळपास 15,000 आहेत. मुंबईत काय करतात उद्धव ठाकरे, काय करतात त्यांची टीम? औषधं केंद्राने द्यावी. अरे तुमचं 4.5 लाखाचा बजेट आहे या सरकारचा, त्यांच्याकडे पैसे नाही. समजा 10 कोटी 50 कोटी खर्च केले, बिघडलं पुढे. 4.5 लाखाचा बजेट आहे, मग पैसे खर्च नाही, केंद्राने द्यावे. मग तुम्ही काय करता? घटनेप्रमाणे राज्याला अधिकार आहे रिसोर्सेस मोबिलाइज करायचे. आज या सरकारच्या निष्काळजीपणामुळे, बेजबाबदारपणामुळे एवढी लोक मृत पावली. 96,000. आताही कोरोना वाढतोय काही ठिकाणी, आता ग्रामीण भागात वाढायला लागलाय. काय अजून लस नाही, अजून फक्त जाहीर करतात 18 ते 45 लस मिळणार. कुठे मिळणार? आहे का उपलब्ध? पाठी लावली आहे. लसीकरण बंद आहे. खरे नेते बोलतात चालू आहे, फक्त वयोगट जाहीर करतात. दुसरं काय? मुख्यमंत्री बघा, तुम्ही सुरुवात टीका म्हणून ह्या राज्यातील कोरोना संपवला जावा यासाठी ठोस कारवाई कोणती केली? औषध निर्माण करणाऱ्या किती कंपन्यांना जाऊन भेटले, विनंती केली की आम्हाला एवढे द्या. 13.5 कोटीची लोकवस्ती असलेला महाराष्ट्र आज 1 कोटी पण लोकांना लसीकरण झालं नाही. आज 1 कोटीपर्यंत कसलं काम करता? अमेरिकेने सगळ्या नागरिकांना लसीकरण केलं. 100% मास्क लावू नका, त्याला सरकार चालवणं म्हणतात. सगळं केंद्र घराच्या बाहेर येत नाही. मातोश्रीच्या केंद्राने द्यावं, केंद्राने द्यावे, हात धुवावे, मास्क लावावं, एवढंच बोलतोय का मुख्यमंत्र्यांचं मार्गदर्शन? एवढंच काय? अरे सांग ना अधिकाऱ्याला एकाला बोलायला हात धुवत बस म्हणून. सर 130 कोटींच्या भारत देशामध्ये 4 कोटी लोकांनाच लस मिळाली, याला कोण जबाबदार? सॉरी, 130 कोटीच्या भारत देशामध्ये फक्त 4 कोटी लोकांनाच 2 डोस मिळाले, याला कोण जबाबदार? नाही, कोण जबाबदार नाही, दोन्ही जबाबदार आहेत. पण त्यासाठी राज्याने पण प्रयत्न करायला पाहिजे मिळण्यासाठी. मी सांगू का टेंडरचा? जर आपण सरळ बसून काय होतंय, आपण टेंडर काढलं, टेंडर मला जो माणूस आहे तुम्ही जाऊन भेटा पत्रकार, त्याकडे डिमांड केली 12%. तो मला परवडत. टेंडर फेटाळलं.
टेंडर काढलं होतं, टेंडरवाल्याशी जमलं नाही. अहो कोरोना आलाय आणि वाढतोय याचा फायदा मुख्यमंत्री कार्यालयाचा आहे, म्हणून कोरोना संपत नाहीये हे कारण आहे. औषधामध्ये झालेले भ्रष्टाचार काढा बाहेर, औषधामध्ये कोरोनाच्या बाबतीत त्यांनी जेवढी खरेदी वाढेल तेवढा फायदा आहे असं म्हणत नाही. देवाला प्रार्थना नाही करत कोरोना संपू दे, आमचा एकही नागरिक जाता कामा नये, हा निर्धार अजिबात करत नाहीये. चीड येण्यासारखे चाललंय सरकारमध्ये. तुम्ही मला राणे साहेब आरोप करतात, मुख्यमंत्री ते आहेत तो, मुख्यमंत्री टीका नाही करण्याचे जबाबदार कोण आहे? केंद्राची जबाबदारी नाही, राज्य सरकारची आहे. हो काय केंद्राची म्हणजे देशात सांभाळणं हे मोदींची जबाबदारी नाकारत नाही, पण राज्य पद्धत जी आहे प्रत्येक राज्याला अधिकार दिले आहे, त्याला लसीकरण जे मिळेल ते देणं यांचं काम आहे. केंद्र पण हे पण खरेदी करू शकतात ना, याला करू नको कोणी सांगितलं. केंद्राकडे जो कोटा येईल तो कोटा वाटेल केंद्र, पण वेगळी हे लस मागवणं हे ना जमत नाही का? बरं पुन्हा कोणाच्या अंडर, कुठल्या राज्याच्या अंडर आहे? मग पुण्याचाच मी काढतो ना. अहो पुणा तर महाराष्ट्रात आहे ना, मग उद्धव ठाकरेंना मातोश्रीतून पुण्याला मालकाला भेटायला काय झालं? आदर पुण्यावाले यांनी 25 लाख लसी पुण्याला देण्याचं हे दिलेलं लेटर दिलेले, पण त्याच्यात आता 15 दिवस झाले. केंद्राची परवानगी मिळत नाही. शेजारी महापौर हे कोणी सांगितलं केंद्राची परवानगी मिळत नाही? राज्याचं ना केंद्राचं असेल ना, मी कन्फर्म तुम्ही विचार का खरंच तुम्ही परवानगी द्या, असं होत नाही. लस येऊन पडली आहे आणि डिस्ट्रीब्यूट होत नाही असं होणार नाही, तरी मी हे करतो. आता नुसतं अलिगेशन एक दुसऱ्यावर कर, पण मी म्हणतो तुम्ही राज्य चालवता का मागत बसताय? कुवत नाही का तुमची? सर तुम्ही असं म्हणाला की आदर पुनावाला भेटलं पाहिजे, पण ज्या दिवशी अमित शहानी गृहमंत्र्यांनी त्यांना वाय सुरक्षा दिली त्याच्या दुसऱ्या दिवशीच ते ग्रेट ब्रिटनला गेले आणि अजून आलेच नाही. आता याला कोण जबाबदार? तरी महिनाभर धमकी दिली असेल काय नाही. साहेब तुम्हाला एक कोरोनाचा पार्श्वभूमी देशात देश पातळीवर आपण नेतृत्व करताय, कुठल्या राज्याने खरंच कोरोनाचं चांगलं मॅनेजमेंट केलं आणि लसीकरण उत्तम केलं असं तुमच्या दृष्टिकोनात आलेलं राज्य? नाही, मला केरळ वगैरे राज्याने चांगलं नियोजन केलं. गुजरात युपी वगैरे कुठे? नाही, गुजरात नंतर आहे. केरळने पहिल्यापासून प्रत्येक याच्यात ते आघाडीवर असतात आणि छोटं पण राज्य आहे. आपल्याकडे एक 1/3 मृत्यू हे कोरोनाने महाराष्ट्रात झाले असं तुम्ही म्हणता देशाच्या तुलनेमध्ये, पण राज्यात अशी तर परिस्थिती निर्माण झाली नाही ना की मृतदेह गंगेत फेकावे लागले. असं तर वाचलं गंगेत फेकले गेले मग ते काही खाडीत टाकण्यात परिस्थिती उद्भवली आले नाही. आणि सरकारचे अधिकारी पण काय कमी दाखवत आहेत आकडेवारी. आगामी अधिवेशनात आपण देश पातळीवर हेच कोरोनाबद्दल बोलावं अशी आमची महाराष्ट्र. तुमची अपेक्षा असेल तर बोलणारच. नक्की म्हणजे काय हे बघा, तिथे बोलायला बदली नाहीये आणि आमच्या पक्षाने घातलेले नाही. वास्तववादी जे आहे ते बोला. तुम्ही बोलतो कोण बोलतो? हा काय करायचं ते दुरुस्त करून परत ते नाही, आमच्या जिल्ह्यात पण आले नाही. एक सांगतो, लॉट आल्यानंतर त्यात बाबा 2000 मध्ये एकाच दुसरं जर असं नादुरुस्त त्यात काय मध्ये कोणाची चुकी भरावी, पण ते लगेच रिप्लेस करून मिळतात ना, करून मिळतात रिप्लेस पण करून मिळतात, त्याचं काय हे नाही. आता एवढा हजारो आणि लाखोनी तयार झाले तर कुठेतरी होणार, त्यामध्ये काय कोणचा प्लॅन असं काय नाहीये. त्याच्यात काय भ्रष्टाचार नाही, राज्य करतील तसं काय आहे का काय? राज्य सरकार हा? त्याच्यात काय भ्रष्टाचार करत नाही राज्य सरकार. निकृष्ट दर्जाचे असा आरोप केलाय आरोग्य मंत्र्यांनी. कुठल्या आपल्या त्यांना काय आधी जमतं का स्वतःला दुसऱ्यावर काय म्हणा राज्याची परिस्थिती आरोग्य
आपण देशात कितवे आहोत तर आरोग्य मंत्र्यांना विचारा. काय काम काय लोक हे कार्य सांगणार का 96,000 आम्ही माझ्या कारकिर्दीत मेले म्हणून? त्याला काय अधिकार? ह्या राज्यातल्या कुठल्या मंत्र्याला बोलायचा अधिकार? आणि भ्रष्टाचार बोलूच नाही. पण अनेक जे निर्णय आहेत किंवा भाजपाचे अधिकारी आहेत ते केंद्र सरकारने स्वतःकडे घेतले. म्हणजे इंजेक्शन पासून असेल सगळ्या ह्याच्यामध्ये, त्यामुळे केंद्रावरती अवलंबून राहावं लागतं असं राज्य सरकारचे नेते वारंवार म्हणतात. आपल्याच राज्याला सगळीच राज्य म्हणतात केजरीवाल ते तुम्हाला राज्य आणि केंद्राचे अधिकार ज्ञात करून द्या. ज्या काही गोष्टी केंद्राने आपल्या अधिकारात ठेवाव्या त्याचा दुरुपयोग म्हणा, सत्ता आपल्याकडे आहेच का केंद्रात? ते निर्विवाद आहे. 300च्या वर खासदार आहे. ते काय यांनी बोलून काय होतं? आम्ही 50-50 असा एक न भारावर चिंध्या गोळा केला नाही जे आता आहे आघाडी सरकारच्या. आणि म्हणून आम्ही आधी कुठली जबाबदारी नाकारत नाही, कुठली जबाबदारी नाकारत नाही. पण आमची मेजॉरिटी असले तर सोबत घेणं ठीक आहे, पण आमची मेजॉरिटी आहे. एक कमी होत चालले. आता पुढच्या काळामध्ये काही एक जोडले जातील का कोणी? एक कमीची आम्ही दखल घेतली जोपर्यंत मेजॉरिटी आहे. आणि आम्हाला माहिती आहे निवडणूक आली का मोठ्या पक्षाकडे आपोआप जमा होती. त्या निवडणूक जवळ आली का आपोआप येणार, आमच्या पंखाखाली सगळे येणार. त्यानं ते सेफ आहे, ही जागा सेफ आहे, बीजेपी सेफ आहे. महाराष्ट्रात तुमचा नैसर्गिक मित्र कोणी असू शकतो का? नाही, कशासाठी एक अभिनंदन केलं? एक पर्टिक्युलर कामासाठी केलं. जेव्हा मुख्यमंत्र्यांची हे होती ना, मीटिंग होती सगळ्या, तेव्हा त्यांनी एका कामामध्ये महाराष्ट्र एक चांगलं काम केलं, एक काम. आणि म्हणून त्यांनी एक पंतप्रधान म्हणून राज्याला प्रोत्साहित करण्यासाठी अभिनंदन केलं. ते आपलं भांडवल समजून तेवढंच सांगत बसू नका म्हणा, बाकी पण आकडेवारी बघा ना. आपण महाराष्ट्रामध्ये कोणी नैसर्गिक मित्र मिळेल का तुम्हाला? नैसर्गिक मित्र प्रत्येक येणारा आम्ही नैसर्गिक आहे असं म्हणतो. गेल्यानंतर काय म्हणतात? आणि सोडून गेल्यानंतर काय म्हणतात? योगायोग. मी योगायोगाची वाटत पाहतो असं राजकारण पटोले साहेबांना भेटले कोणी? फडणवीस साहेब अच्छा अच्छा, शरद पवार साहेबांना भेटले. मी पण भेटलो. ते काय नाही सगळं ऑपरेशन झालं त्याच्या दुसऱ्या वेगळे संकेत आहेत. तुम्ही फडणवीस साहेब ज्या पद्धतीने आता भेटीगाठी सुरू केल्या, तुमच्या जे मनात आहे ते संकेत. महागाई वाढतीये, पेट्रोलचे दर पुन्हा एकदा 100 पार केले. काय वाटतं? तुमचा मुद्दा बरोबर आहे. पेट्रोल आणि डिझेल दर वाढत असल्यामुळे महागाई आकाशाला भिडते. वस्तुस्थिती आहे त्याला जागतिक पातळीवर काही कारणं आहेत पेट्रोल डिझेल वाढण्याचं. आम्ही विरोधी पक्ष महाराष्ट्रातला म्हणजे आमचा पक्ष या संबंधी आम्ही केंद्रीय अर्थमंत्र्यांना पंतप्रधानांना सांगतो. निवडणुकीच्या काळात मात्र एक संपला आता कॅन्सल झालं ना. 12% त्यांनी नको सांगितलं टेंडर आपल्याला, परत मी गेलो. नाही म्हणजे मुख्यमंत्र्यांनी विचार करायला पाहिजे ना. त्यांच्या कार्यालयातून झालं ते 12%. नाही डिटेल नाही आता ते एवढ्या लोकांसोबत डिटेल कसं नाही. तुम्ही मुंबईच्या कोरोनाबद्दल बोललात, पण मुख्यमंत्री आणि सरकार म्हणते की WHO सुद्धा कौतुक केलं मुंबईच्या मॉडेलचं, ज्याप्रमाणे कोरोना कमी केला. कोणी कोण म्हणतो? WHO सुद्धा कौतुक केलं असं म्हणतात. धारावीचं असं कोण म्हणतं? मुख्यमंत्री म्हणाले, राज्य सरकारमधले नेते काय म्हणतात. म्हणतो त्या मुख्यमंत्री WHO काय म्हणा, जाऊन बघ त्यांना विचार तरी कसलं कौतुक केलं.
मुंबईत 15,000 गेले, महाराष्ट्रात 96,000 गेले, देशाच्या 1/3 आपल्या राज्यात गेले. कसलं कौतुक घेऊन बसलात? मुंबईची लोकवस्ती दुसऱ्या शहरापेक्षा जास्त आहे, तर त्यानंतर मला वाटतं आपलीच आहे. तर त्या प्रमाणामध्ये चाचण्या अधिक व्हायला पाहिजे लोकसंख्येच्या मानाने. आता आपल्याकडे महाराष्ट्रात 13.5 कोटी लोकवस्ती आहे. चाचण्या 1 कोटीच्या जवळपास झाल्या, 1 कोटी पण पूर्ण नाही केल्या अजून. अमेरिकेची मी एक्झाम पाहिली, त्यानंतर सगळ्या जनतेची चाचणी केली. करा युद्धपातळीवर, तुम्हाला काय कमी नाही, काय खर्च येईल येऊ दे ना. एवढा मोठा बजेट आहे, रिसोर्सेस आहे मुंबईत. तुम्ही लॉकडाऊन ठेवला तर रिसोर्सेस कसे जमा होतील? अहो, देशासाठी मुंबई 32% हिस्सा नुसती मुंबई उचलते. मग कोरोनासाठी 50 कोटी आणि 100 कोटी काय? पण इच्छाशक्ती पाहिजे, थोडं नॉलेज पाहिजे, कुठे खर्च कसा करावा, कशासाठी करावा. एक दिवसात ते मुख्यमंत्री पदावर बसले तर असंच असतं. दोन आता मिळाले शेवटी मृतदेह जे बाहेर काढले त्याची आकडेवारी येणार नाही. आता जे कुठे गेले असतील, मिळाले नसतील ती गोष्ट का, पण ती चौकशी तर व्हायला पाहिजे आणि होणार चौकशी. कोणी सोडले, काय सोडले, चौकशी होणार. बेरोजगारीचं प्रमाण दररोज वाढते. सामान्य तरुण जो आहे तो नैराश्यात जातो. त्याच्यासाठी केंद्र सरकारचं काय धोरण आहे? केंद्र सरकार किती धोरण आहे आणि केंद्र सरकार आमचं PM तर मोदी साहेब वारंवार सांगतो, तुम्ही लॉकडाऊन सारखं लावत राहू नका. हे बघा, काही देशांनी जगातल्या लॉकडाऊन लावलाच. माणसं मेल्याची थोडी बात येते, पण त्यांनी लॉकडाऊन न ठेवून आपली अर्थव्यवस्था सांभाळली, इंडस्ट्री चालू ठेवली. आपण इंडस्ट्री बंद केली, दुकानं बंद केली, बेकारी आपण वाढवली. आर्थिक तोटा या राज्याचा फार मोठा होणार. आधी तोट्यात होतो, 80,000 कोटीपेक्षा जास्त तोट्यात होतो. आता अजूनच एकही विकास कामं होणार नाही, रस्ते नाही, कुठलंच होणार नाही. काय फरक आहे याच्यावर बोलतच नाही मुख्यमंत्री आणि मंत्री. त्यांनी जीडीपीचा विचारलं होतं, देशाचा जीडीपीचा विचार कोणी केला आहे नाही. -7% तुमचे नाना पटोले. आता प्रश्न जीडीपीचा होता, मायनस गेला आहे. तुम्ही परत त्याच्या राज्याचं उत्तर देताय. जीडीपी देशाचा काय झाला, तो का कमी झाला? का कमी केलं? खर्च वाढला, इन्कम कमी. मी सांगतो ना, GDP या विषयावर मी तुम्हाला सांगतो, खर्च जेव्हा अधिकचा होतो अंदाजापेक्षा जास्त खर्च होतो आणि त्याच वेळा उत्पन्न अंदाजापेक्षा मोठ्या प्रमाणात कमी होतं आणि त्यावेळेला GDP खाली जातो. इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त आपण खर्च त्यावेळेला करू शकत नाही. ज्या वर्षी इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त खर्च करू तेव्हा GDP वाढतो. आता गेल्या काही वर्षामध्ये वेगवेगळी कारणं आहेत. दुष्काळ आहे, अमुक आहे, तमुक आहे, कोरोना आहे, यामुळे GDP खाली गेला असेल. पण जे काय त्या GDPवर बोलतात त्यांना कोणी नोट दिली मला माहित नाही. 50 वर्षापूर्वीचा GDPचा ते रेफरन्स देतात. हे कोण नाना पटोले आहेत ना, कोणीतरी नोट दिली ती वाचून दाखवली. 50 वर्षाचा GDP आता कुठल्या व्यवहारात तुम्ही आता त्याचा विचार करणार? आता गेल्या वर्षाचा बोला, 5 वर्षापूर्वीचा GDP बोला. उदय कोटक पण कोटक बँकेचे तेही म्हणाले, नाना पटोले ठीक आहे आपले राजकीय विरोधक पूर्वीचे मित्र असतील, राजकीय विरोध म्हणून ठीक आहे, पण उदय कोटक बँकेत नाही राहत. तर त्याचंही तुम्ही तेच ऐकून घ्या. मी या मताचा आहे, केंद्राचा GDP खाली आला आणि त्याला कारण आहे. तो 1 वर्षी आला म्हणजे तसाच राहतो असं नाहीये. पुढच्या वर्षी GDP वाढवण्यासाठी तशी आर्थिक प्रोव्हिजन अर्थमंत्री करतील केंद्राची, दुमत आहे नाही. पण राज्याकडे किती सोर्स असतो सांगा मला. नाही, तुम्ही मला आता सांगा. एक उदाहरण सांगतो, मी सिंधुदुर्गाचं सांगतो, कारण मी तिथला बजेट आणि पाहतो काय खर्च. आम्हाला 140 कोटी मंजूर केले, 29 कोटी आले.
140 कोटी ज्या जिल्ह्याला मिळायचे 29 कोटी. काय काय कामं होणार, रस्ते, पाणी, वीज, शाळा या सगळ्याला 29 कोटी. गेल्या वर्षीच्या वादळाला मुख्यमंत्री बोले सिंधुदुर्गाला 25 कोटी आले, 49 लाख, फक्त 49 लाख. त्याला बजेट म्हणतात. याला मुख्यमंत्री मुख्यमंत्री शब्दाला किंमत पाहिजे, बोलण्यात तेवढी रक्कम यायला पाहिजे. एक तर अज्ञान बजेटचा आणि एक तर रिसोर्सेस मोबिलाइज करायची यांची तोकवत नाही. चला मी माझ्या मुद्द्यावर येतो. हा? सगळ्यांना या विषयात जास्त महत्वाचं आहे, त्यामुळे तुमचा विषय बाजूला असेल. या विषयात आज सकाळ संध्याकाळ सकाळमध्ये एक हेडलाईन आली आहे, अखेर नरेंद्र मोदी ठरले जगभरात असे नाना पटोले म्हणा. त्यामध्ये देशातील समस्या तोडगा काढण्याऐवजी जगासमोर रडून स्वतःचे अपयश लपवणे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या बनावटी अश्रूंमुळे जगभरात पक्षू ठरलेले आहेत. काय वाक्य मला कळलं नाही, काय त्याचा अर्थ लागत नाही. आणि पप्पू जगभरात कसे ठरू शकतील त्याचंही काय नाही. सन्माननीय मोदी साहेब हे पंतप्रधान झाल्यानंतर 7 वर्ष झाली. या 7 वर्षात एक झंझावात पंतप्रधान म्हणून त्यांनी जगात ख्याती मिळवल्याचं आम्ही ऐकतोय आणि आम्हाला अभिमान आहे आमच्या पंतप्रधानांचा. पंतप्रधान एका भाजपचे नाही आहेत, ते भारताचे आहे. हे पटोलेंनी लक्षात ठेवायला. त्या पदावर पोचल्यानंतर ना काँग्रेस ना भाजप ना काय संबंध नाही, ते भारताचे. तर प्रत्येक भारतीय असेल त्याला आपल्या पंतप्रधानाचा अभिमान असला पाहिजे. आता पप्पू राहुल गांधीला का म्हणतात, जनताच म्हणते, लोकच म्हणतात. तो उत्तर जी देतो, जसं बोलतो, अज्ञानाने बोलतो, अनेक कारण आहेत त्याला. पप्पू आम्ही म्हणत नाही. शाळेत तेवढं टीव्हीवर येतात त्याला पहिले हे पप्पू पप्पू, हे काय आम्ही नाही बोलत. आता हे महाशय म्हणतात की हे जे काय त्यांनी म्हणजे समस्या तोडगा काढण्याऐवजी जगभरात रडून. मोदी आणि रडणं त्यांच्या स्वभावात नाही हो, लढणं त्यांच्या स्वभावात आहे. धाडसी आहेत, निर्णय घेण्याची क्षमता आहे त्यांच्यामध्ये. आतापर्यंत त्यांनी जे जे निर्णय घेतले देशाच्या संरक्षणासाठी, आपल्या जगातील अनेक देशांशी जवळीक जोडण्यासाठी, अमेरिका असेल, इस्रायल असेल, सगळ्यांशी, त्यासाठी किती योजना आणल्या हो त्यांनी, गरिबांसाठी किती आणल्या. कशाला आत्ताची निराधार मुलांची योजना बघा, किती चांगली योजना. आणि निराधार आई वडील गेले, कोण नाही, मग अशा मुलांना आधार देणे चांगली योजना. एवढ्या योजना, एवढी कामं, देशाला एक प्रगतीकडे, महासत्तेकडे घेऊन जाणारे पंतप्रधान, पण त्यांचं नाव घेतलं जातं. आणि ज्याला राजकारणाचं पद मिळालंय अध्यक्षाचं, ते टिकवण्याऐवजी नको ते अज्ञान प्रगट करतात. ते अज्ञान मी या माणसाला पाहिलंय. आमदार असताना तुमच्यातच होते वाटतं. अजून विषय समजून घ्या म्हणा, पंतप्रधान बोलायला अजून वेळ आहे. कोणत्याही माणसाने, व्यक्तीने कोणावर आपण बोलावं, आपली क्षमता, आपली कुवत, आपली पात्रता हे ओळखून बोलायला पाहिजे. आता आम्ही इथं कुठेही बसू, महाराष्ट्र असू, आणि डायरेक्ट पंतप्रधान आले, बरेच आम्ही मध्ये आहोत ना, तुमच्याशी पूर्ण उरायला आहात का आपण. काही बोलतो माणूस, अज्ञानी माणूस आहे, आणि म्हणतो आम्ही स्वबळावर लढणार. लढणार का रडणार मला माहित नाही, लढणार असा काय होणार. अधोगतीकडे आवडत चाललाय पक्ष त्यांचा. दुसरे पक्ष बीजेपी वाढत चाललाय, हे आवडत चाललंय. तर नेतृत्व कोण देशाला, ते म्हणतात त्यांना पद मिळालंय आता म्हणून सोनिया गांधी दिलं. सोनिया गांधी राहुलच देशाला नेतृत्व देऊ शकतात. का पडले, मनमोहन सिंग पंतप्रधान असताना का गेले पदावरून. कोण नेतृत्व देशाला काँग्रेसमध्ये, नेतृत्वहीन काँग्रेस पक्ष आहे. शब्दाने आवडत चालले. आता त्यांचे मला 54 का 56 आहे, 54 आहे.
सत्तेला 145 महाराष्ट्रातला, तिथे तर विचारू नका. काही बोलतो माणूस. आणि आमच्या सकाळ पूर्वी मी असं थोडी लहानपणा असं वृत्तपत्र वाचायची सवय आहे, तेव्हा बातम्या यायच्या ना, असं कोणी म्हटलं असं असं आहे, म्हणजे तो पत्रकार खाली टीप लिहायचा. अमुक अमुक याने असं म्हटलेलं असलं तरी वस्तुस्थिती तशी नाहीये, अमुक प्रमुख यांनी असं असं त्यांची माहिती आहे, लगेच टीप यायची. आता टीप येत नाही, खाली त्यांना हेडलाईन मार. काय क्षमतेचा नेता पंतप्रधान बोलतो हे तरी सकाळकर जाणतील अशी मी विनंती करतो. कोणी कोणावर बोला, जन्माला मुलगा आला का डायरेक्ट पंतप्रधान, चांगलं म्हणत ठीक आहे, पण काही टीका करायची लायकी नाही या माणसाची. लायकी नसलेला माणूस काँग्रेसचा अध्यक्ष झालाय, पक्ष वाढवण्याऐवजी कळ काढण्यामध्ये एक्सपर्ट आहे, भांडणं वाढवणे. आणि याची काही क्षमता नाही, पक्ष वाढू शकणार नाही, पक्ष संपवण्याचं काम हे करतील. त्यामुळे लायकी नसलेल्या माणसाने आमच्या माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांनी 7 वर्षामध्ये या देशाला महासत्तेकडे घेऊन जाण्याचं स्वप्न भारतीयांना जर दाखवलं तर आम्हाला अभिमान वाटतो. त्यांनी केलेलं काम, कार्य, त्यांचं धाडस, त्यांची निर्णय क्षमता याचं खरंच आम्हाला अभिमान वाटतो. आणि म्हणून परत जर टीका केली तर नाना आम्ही वाजवून टाकू. आपल्या सर्वांचा ऋणी आहे, आभारी आहे. मी पत्रकार परिषदेला भारतीय जनता पक्षाने पाठवलं आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. सौम्य आणि चांगलं वातावरण टिकवण्यासाठी चांगली चर्चा तुम्ही केली, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा अतिशय ऋणी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व पत्रकार बंधूंचे आभार. आज माननीय नारायण राणे साहेबांनी मराठा आरक्षणाविषयीची भूमिका स्पष्ट केली आहे. भारतीय जनता पक्ष मराठा आरक्षणासाठी सर्व मराठा समाजाच्या सोबत आहे. आजच्या राणे साहेबांच्या दौऱ्यामध्ये पत्रकार परिषदेच्या नंतर मराठा समाजातील पुणे शहरातील जे प्रमुख लोक आहेत त्यांच्यासोबत चर्चा आहे. ती चर्चा संपल्याच्या नंतर भारतीय जनता पक्षातले विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा आणि बैठक आहे. सर्व पत्रकारांना विनंती आहे की आपण चहा आणि नाश्ता करून घ्यावा. धन्यवाद. नमस्कार.